नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. अर्भक मृत्युमुखी प्रकरणी मातेला अटक. सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या मिरज प्रसूतिगृहातील महिला शौचालयात मृतावस्थेत सापडलेल्या अर्भकाच्या मातेला शुक्रवारी अटक करण्यात आली आहे. माधुरी परशुराम कांबळे, वय वर्ष 30 असं तिचं नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की माधुरी कांबळे ही मिरजेतील एका रुग्णालयात सफाई कर्मचारी म्हणून काम करते. सोमवारी दिनांक 25 रोजी सकाळी 11 वाजता ती मिरजेतील महापालिकेच्या प्रसूतिगृहात आली. तिथे आपल्याला रक्तस्राव होत असल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांना सांगितलं. यावेळी डॉक्टरांनी तिच्याकडे किती महिन्याचं गर्भ आहे अशी विचारणा केली, परंतु तिने डॉक्टरांची दिशाभूल करत 2 महिन्याचा गर्भ असल्याचं सांगितलं. यावर 2 महिन्याचा गर्भ असताना रक्तस्राव होत असल्यास महापालिकेच्या प्रसूतिगृहात उपचार शक्य नसल्याचं सांगून तिला मिरज शासकीय रुग्णालयात उपचार घेण्याचा सल्ला देण्यात आला. यावेळी माधुरी कांबळे हिने तेथील कर्मचाऱ्यांकडून महिला शौचालय वापरण्याची परवानगी घेतली व ती शौचालयास गेली. तिथे स्वतःचा गर्भपात करून नवजात अर्भक शौचालयातच टाकून ती पुन्हा रुग्णालयात आली. तसेच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना मिरज शासकीय रुग्णालयात जाते असं सांगून ती घरी निघून गेली. निर्दयी मातेचा यापूर्वीही 2 वेळा गर्भपात. माधुरी कांबळे हिला 2 मुली आहेत. तिचा पती कामानिमित्त कर्नाटकात राहण्यास आहे. ती इंदिरानगर येथे आईजवळ वास्तव्यास असून रुग्णालयात सफाई कर्मचारी म्हणून काम करून उदरनिर्वाह चालवते. तिने यापूर्वीही 2 वेळा स्वतःचा गर्भपात केला आहे. हा 3रा गर्भपात असल्याची कबुली तिने पोलिसांसमोर दिली.